नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा अजून एक कोर्स आहे बीएससी इन इकॉनॉमिक्स. या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, किती वर्षाचा आहे, याच्यामध्ये सिलेबस काय, जॉब पोझिशन्स काय, ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला किती मिळू शकतं, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स काय आहे, म्हणजे मेनली कशावर फोकस केला जातो याच्यामध्ये. तर बघा, नावच आहे बीएससी इन इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स या रिगार्डिंग याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम असतो. याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, तसे जे फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स असतात, इकॉनॉमिक्सच्या ज्या गोष्टी असतात त्यांबद्दल पूर्ण अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यावरच हा अभ्यासक्रम पूर्णपणे बेस्ड आहे. याचा जर तुम्ही कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. फक्त 12वी पासआउट विद्यार्थी यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. जे सायन्स स्ट्रीम मधून ज्यांनी 12वी कंप्लीट केली आहे ते विद्यार्थी, म्हणजे 12th मध्ये तुम्ही पीसीबी घेतलेला असेल, पीसीबीएम घेतलेला असेल, तर असे विद्यार्थी जे आहेत ते या कोर्ससाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता याचा जर ऍडमिशन प्रोसेस पाहिली ती आपण फर्दर पाहणार आहोत. पण जर फक्त पात्रता पाहिली तर ती आहे 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स विथ सायन्स स्ट्रीम. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. बरेच विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस बद्दल जाणून घ्यायचं असतं. तर बघा, बीएससी इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे, जेही कॉलेज हा कोर्स ऑफर करतात, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेरच्या युनिव्हर्सिटी आहेत, इथे तुम्हाला जे आहे यांच्या वेबसाईटला व्हिजिट करावे लागेल किंवा ऑफलाईन तुम्ही जाऊ शकता, तर ऑफलाईन व्हिजिट करावे लागेल. म्हणजे दोन्ही पर्याय अवेलेबल आहेत. आता याबद्दल तुम्ही माहिती काढली पाहिजे आणि जेही कॉलेजेस आहेत तिथे जाऊन जे आहे तुमचं ऍडमिशन तुम्ही इझिली करून घेऊ शकता. म्हणजे जे महाराष्ट्रातले बेसिकली जे कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट, मी जी नाव आहे त्यांची ऍव्हरेज फी आहे की किती फी पडू शकते तुम्हाला जे 3 वर्षाच्या पूर्ण पिरियडमध्ये, ते सर्व डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेलं आहे. आता ऍडमिशन प्रोसेस कशी असते तर बघा, जे आपले महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत किंवा जे मेन 90% कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊन व्हिजिट करून तुमचे 12वी, तुमचं 10वी डॉक्युमेंट सबमिट करून, तुमचा टीसी सबमिट करून इझिली फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. पण काही ठिकाणी मेरिट बेस ऍडमिशन असतं. मेरिट बेस ऍडमिशन काय आहे, जसं की महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटी आहेत, तिथे जे आहे असा जो कोर्स आहे त्यासाठी एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते त्या कॉलेजतर्फे. ते एंट्रन्स एक्झाम साठी तुम्हाला अपेअर व्हावं लागतं. त्या एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागते, त्यात पासआउट व्हावं लागतं, मेरिटमध्ये येऊन शॉर्टलिस्ट व्हावं लागतं. नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे त्या कॉलेजची सीट मिळते, ती तुमचीच होते आणि नंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून इझिली ऍडमिशन करू शकता. याचं ऍडमिशनचं पाहिलं तर ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन, मेरिट बेस आणि मार्कच्या बेसिसवर जे आहे तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं. तर मित्रांनो, आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल पाहूया. तर सुरुवातीला मी सांगितलं होतं तुम्हाला की 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला पाहायला मिळतो. मित्रांनो, हा कोर्स जो आहे तो रेग्युलर बेसिसवर आहे. म्हणजे जिथेही तुम्ही ऍडमिशन घ्याल तुम्हाला रोज कॉलेजला जावे लागेल आणि तिथे जे प्रेझेंट डे असते 80% मिनिमम ती कंप्लीट करावी लागेल. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर कालावधीमध्येच तुम्हाला जर पाहिलं तर एका वर्षात 2 सेमिस्टर, असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 6 सेमिस्टर तुम्हाला पास आउट व्हावे लागतात. आता कॉलेजच्या एक्झाम झाल्या किंवा थेरी झाली तर हे सर्व कॉलेजमध्ये इन्क्लूड असतं. हे सर्व तुम्हाला अटेंड करावं लागतं, प्रॅक्टिकल्स अटेंड करावे लागतात, जे काही इकॉनॉमिक्सचे रिगार्डिंग असतात. तर नंतर तुम्ही ज्यावेळेस 3 वर्ष याच्यामध्ये कंप्लीट कराल तर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट जे आहे याचे मिळून जाते, जे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करण्यासाठी, तसेच गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी किंवा हायर स्टडीज म्हणजे पुढे या पीएचडी असेल, मास्टर्स असेल, हे करण्यासाठी यूज करू शकता. मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहूया. आपण कालावधी पाहिला की सेमिस्टर पद्धत पाहिली, कॉलेज बद्दल पाहिलं, 3 वर्षानंतर डिग्री मिळते हे पाहिलं. आता सिलेबस पाहूया की 3 वर्षामध्ये तुम्हाला काय काय जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यासायला मिळतो. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स सेकंड, इंडियन इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स फॉर इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, लॉ अँड इकॉनॉमिक्स theory and application of public finance, introductory economics, liberal arts,
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इकॉनॉमिक थॉट्स, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, IT ॲप्लिकेशन इन इकॉनॉमिक्स, अशा प्रकारचे वेगवेगळे जे विषय आहेत या 3 वर्षामध्ये हे जे 6 सेमिस्टर आहेत या 6 सेमिस्टरमध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळतात. तुम्ही मेनली बघितलं असेल की सर्व जे सब्जेक्ट आहेत ते सर्व इकॉनॉमिकवर फोकस्ड आहेत. आता हे तुमच्या इंटरेस्टवर आहे. तुम्ही ऍडमिशन जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आहेत तर म्हणजे तुमचं इकॉनॉमीमध्ये जे आहे इंटरेस्ट आहे त्यानुसार पाहू शकता. सर्व सिलेबस जो आहे तो इकॉनॉमीवर बेस्ड आहे. आता ह्या 6 सेमिस्टरमध्ये जर कोणकोणते सब्जेक्ट आहेत, प्रत्येक सेमिस्टर वाईज किती सब्जेक्ट आहेत किंवा 6 सेमिस्टरमध्ये किती सब्जेक्ट पडतात हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला रीड करायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व सिलेबस जो आहे तो रीड करू शकता आणि जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण या कोर्स बद्दल आता बरीच माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे, आता हा कोर्स आपण कंप्लीट केला. पुढील संधी काय? तर पुढील संधी याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत, ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत आणि तुम्ही जर हायर स्टडीजसाठी जात असाल तर तिथंही आहेत. आता गव्हर्नमेंट सेक्टरसाठी काय? तर ह्या डिग्रीच्या बेसिसवर तुम्ही खूप साऱ्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, बँकिंग, फायनान्शियल सेक्टरमध्ये जॉब्स असतात, तर त्यासाठी अपेअर होऊ शकता. हा जर कोर्स तुम्ही सिरियसली केलेला असेल, 3 वर्ष अभ्यासला असेल चांगल्या पद्धतीने, तर तुम्हाला याचा वापर जो आहे तो इकॉनॉमीचे जे विषय असतात तिथे होऊ शकतो. मेनली MPSC मध्ये, UPSC मध्ये इकॉनॉमी हा सब्जेक्ट आहे तर तिथेही वापर होऊ शकतो. हायर स्टडीज तुम्ही MPhil करू शकता, मास्टर्स, PhD कडे जाऊ शकता आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या जॉब्स आहेत, त्या जॉब सुद्धा तुम्ही करू शकता. आता जॉब प्रोफाईल कोणत्या? तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये तुम्हाला बँकर, फायनान्शियल ॲडवायझर, रिसर्च ॲनालिस्ट, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट अशा प्रकारचे वेगवेगळे जॉब जे आहेत ते पाहायला मिळतात. हे प्रायव्हेट सेक्टरला आहेत. तसेच आता आपल्याला माहिती आहे की जॉब्स या आहेत. आता ह्या जॉब रोल्स काय, यांचं काम काय असतं, यांचा पगार किती असतो ॲव्हरेज, तर हे सर्व डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी दिलेलं आहे. पण आता हे जॉब देणार कोण? तर टॉप रिक्रुटर्स पण आहेत. आता ते टॉप रिक्रुटर्स कोणते? तर यामध्ये तुम्हाला कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर्स, प्रोडक्शन फर्म्स असे खूप सारे फर्म्स किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत. तिथे तुम्हाला इझिली जॉब मिळून जातो या डिग्रीच्या बेसिसवर, तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर. तर संधी पाहिल्या तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर ॲज वेल ॲज हायर स्टडीजमध्ये संधी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया हा कोर्स का आणि कोणी निवडावा. आतापर्यंत जर व्हिडिओ पाहत आलेला असताल तर तुम्हाला या कोर्स बद्दल जो आहे तो खूप माहिती मिळाली असेल की सिलेबस काय, जॉब रोल्स काय, टॉप रिक्रुटर्स कोणते, कशा प्रकारे हे वर्क करतं, सर्व काही. पण आता हा कोर्स निवडाय पाहिजे कोणी आणि का? तर याच्याबद्दल पाहूया. कोणी? तर जे विद्यार्थ्यांना इकॉनॉमी हा सब्जेक्ट आवडतो, जसं इंडियन इकॉनॉमी आहे, जे इंटरनॅशनल इकॉनॉमी कशी वर्क करते, GDP कसं वर्क करतं या गोष्टींचा अभ्यास करायचा असेल, इन्फ्लेशन कसं असतं या गोष्टींचा अभ्यास करायचा असेल, एक तर्क म्हणजे देणारा व्यक्ती जर तुम्हाला बनायचा असेल, तुमची बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. जर तुमचं स्वप्न असेल बँकिंग, फायनान्शियल सेक्टर्समध्ये जॉब मिळवण्याचं प्रायव्हेट लेवलला, तर तुम्ही इझिली या डिग्रीच्या बेसिसवर सुद्धा तो जॉब मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी सुद्धा अपेअर होऊ शकता. इकॉनॉमीचा फोकस्ड सब्जेक्ट असल्यामुळे याचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही या जे सेक्टर्स आहेत, प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर जे आहे, जे गव्हर्नमेंट ओन करतं, त्या सेक्टरमध्ये सुद्धा जॉब मिळू शकता. हे जरी तुमचं स्वप्न असेल किंवा तुम्हाला पुढे जे असेल हायर स्टडीज करायचे आहेत, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, PhD, मास्टर्स करायचं आहे, तरीही हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. मित्रांनो, यांपैकी कोणतीही तुमची एक आवड असेल तर नक्की तुम्ही या कोर्सला स्वतःसाठी कन्सिडर करू शकता किंवा तुमचा मित्र याच्याबद्दल सर्च करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नक्कीच इतरांबरोबर जे आहे ते शेअर करा. तसेच याचे कॉलेजेस, त्यांची ॲव्हरेज फी, सिलेबस, जॉब प्रोफाईल्स काय आणि त्याची ॲव्हरेज जे सॅलरी आहे ती काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक जी आहे ती चेकआउट करायला विसरू नका. तुमचे जेही प्रश्न आहेत ते कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच आमच्याशी इंस्टाग्रामवर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.